तर प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू मालिकेत सत्याने मोडलाय मंजूला दिलेला शब्द. आता यामुळे मालिकेत एक नवीनच ट्विस्ट येणार आहे, जेणेकरून आता मालिका बघणं रंजक ठरणार आहे. आता सत्याने मंजूला दिलं होतं वचन, परंतु काही कारणास्तव त्याने ते मोडलं. आता काय होईल, तर आता काय झाले पूर्ण बातमी जाणून घेऊया. तर सत्याचा भाऊ जो होता ना, तो त्याला गुंड मारण्यासाठी येतात. आता त्याला गुंड मारण्यासाठी येतात, त्यामुळे मंजू मध्ये पडते. आता सगळे झोपलेले असतात, पण मंजू पाणी प्यायला किचनमध्ये आलेले असते. तेव्हा मंजू ते सगळं बघते. आता मंजू त्याला त्या गुंडांना म्हणजे अडवण्याचा प्रयत्न करते, कारण की सत्याच्या भावाला ते मारत असतात. आता गुंड जे आहे त्यांना मंजूचा राग येतो आणि ते मंजूलाच उचलून घेऊन जातात. आता सत्याचा भाऊ जो असतो तो प्रचंड घाबरतो आणि तो सत्याला उठवतो आणि सगळी हकीकत सांगतो. आता सत्या आणि सत्याचा भाऊ मिळून मंजूला सोडवण्यासाठी जातात. सत्या त्या गुंडांना म्हणतो की तुमचे पैसे मी उद्याच्या उद्या देऊन टाकेल, आता फक्त वाघमारेंना सोडा. कारण सत्य काही मारामारी करत नाही, कारण की त्याने मंजूला वचन दिलेलं असतं की तो मारामारी करणार नाही. परंतु आता असं वचन दिलेलं असतं, परंतु आता ते गुंड जे असतात ते काय मंजूला सोडायला तयार नसतात. सत्य म्हणतो उद्याच्या उद्या सगळे पैसे तुमचे वापस देतो, पण ते गुंड म्हणतात की नाही, आम्हाला आत्ताच पैसे लागतात इतक्या रात्री. सत्य म्हणतो प्लीज, मी तुम्हाला प्लीज म्हणतोय, सोडा वाघमारेंना आणि चला वाघमारे. आणि सत्य मंजूला बोलवतो स्वतःकडे, तर ते गुंड मंजूला लोटून देतात. आता मंजूला लोटून देतात, मंजू खाली पडते, त्यामुळे सत्याचं डोकं फिरतं. सत्या धो इतका कुटतो, त्या गुंडांना खूप हाणतो, खूप प्रमाणात हाणतो. आता सत्या गुंडांना हाणल्यानंतर मंजूला म्हणतो की वाघमारे मला माफ करा, मी तुम्हाला दिलेला शब्द मोडलाय, परंतु मी मारामारी केली, कारण की जर तुम्हाला कोणी हात जरी लावला ना, तर मग त्याचा कार्यक्रमच मी फिक्स करून टाकेल, असं सत्य म्हणतो. आता हे सत्याचं प्रेमळ बोलणं बघून मंजूला थोडं हे वाटतं आणि खूपच छान असं या दोघांमधले जे आपण म्हणतो ना, मैत्री म्हणा किंवा प्रेम म्हणा दाखवण्यात येत आहे, खूप सुंदर असतं. त्यामुळे प्रेक्षकांना हे फार आवडत आहे. तर तुम्हाला सत्या मंजूची जोडी आवडते का, ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.